नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आजची छोटीशी रेसिपी अगदी वेगळी आहे, छान आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी मी घेतले आहेत ब्रेड, अमूलचं बटर, थोडंसं कस्टर्ड पावडर, मिल्क आणि थोडंसं हनी। मिल्कमध्ये आपल्याला थोडीशी साखर ॲड करून घ्यायची आहे, 2 टीस्पून एवढी, जेणेकरून की ते दूध थोडं गोड होईल। अशा पद्धतीने दुधामध्ये आपण थोडीशी साखर मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने साखर मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपण करणार आहोत हे ब्रेडचे एजेस कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे ब्रेडचे चारही बाजूंचे एजेस कट करून घ्यायचे, जेणेकरून ते छान असे स्पॉन्जी होतात। ठेवले एजेस तरी चालतं, 3 ब्रेड किंवा 4 ब्रेड घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने मी 3 ब्रेड घेतलेले आहेत। इथे आपण त्यांच्या एजेस कट करून, ही रेसिपी आमच्या ह्यांची डिमांड होती, त्यांनी बघितलं तर म्हणे करून बघ, तर म्हटलं चला आज करून बघूया। जेवणानंतर स्वीट म्हणूनही आपण हा पदार्थ करू शकतो, डेझर्ट। अशा पद्धतीने मग मी नंतर गॅस पेटवून घेतला, कढई ठेवली। आता कढईत घालणार आहे बटर। बटर नसेल तर तुम्ही तूपही घालू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला 3 ब्रेडला पुरेल इतकं बटर घालायचं आहे। बटर थोडं मेल्ट झालं की आपण त्याच्यात ब्रेड ठेवणार आहोत। अशा पद्धतीने 3ही ब्रेड एका वेळी ठेवून घेतले आणि छान एका बाजूने फ्राय झाले किंवा मग ते रोस्ट झाले की दुसऱ्या बाजूने आपण त्यांना रोस्ट करणार आहोत। अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे। छान होतं, डेझर्ट म्हणून करायला हरकत नाही, अगदी 5 मिनिटात होतं आणि सामानही घरातलं सामानातच होतं। थोडंसं मी अजून त्यात बटर घालून घेते। अशा पद्धतीने छान असं त्याला आपण भाजून घेणार आहोत। त्यानंतर मग हे 3ही ब्रेड एकावर एक ठेवून घ्यायचे आणि व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा, कमेंट करत जा, रेसिपीज कशा वाटते तेही सांगत जा। तर अशा पद्धतीने हे 3ही ब्रेड एकावर एक ठेवून घेतले। आता त्यात घालणार आहे दूध, जे की आपण साखर घालून थोडंसं त्याला गोड करून घेतलेलं होतं। गोड केल्याने टेस्ट छान येते, तसंच दूध न घालता थोडीशी साखर घालून ठेवायची त्याच्यात। अशा पद्धतीने जेवढं ब्रेड सोक करून घेतील तेवढं आपण त्याच्यात दूध घालून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या बाजूनेही तशाच पद्धतीने थोडं उरलेलं दूध आहे ते घालून घेणार आहे। अर्धा कपापेक्षाही कमी दूध लागतं। अशा पद्धतीने ते बरोबर जेवढं सोक होईल तेवढं दूध आपण टाकायचं आहे आणि हळूवार हाताळायचं आहे ते। आता इथे कस्टर्ड पावडरमध्ये मी थोडं दूध घालून त्याला असं त्याच्यातले चांगले लम्प्स काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने थोडंसं पुन्हा ते ब्रेडवर टाकून घ्यायचं। हे ऑप्शनल आहे, कस्टर्ड पावडर नाही नसेल घरात तरी चालतं, नुसतं दूधही टाकलं तरी चालतं। छान असं कलर येतो मग, म्हणून मी ते थोडं कस्टर्ड, आणि टेस्टही येते कस्टर्ड पावडरने, क्रीमी टेस्ट। अशा पद्धतीने पुन्हा दुसऱ्या बाजूनेही त्याच पद्धतीने कस्टर्ड पावडर टाकून घेतलं, कस्टर्ड पावडरची जी पेस्ट बनवली होती ती। अशा पद्धतीने आता त्यावर टाकणार आहे हनी, थोडं थोडं हनी घालून घ्यायचं आणि छान असं हे आपल्याला खाण्यासाठी आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे। तर व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ पाहत असाल तर। अशा पद्धतीने आता त्याच्यावर थोडं थोडं आपण हर्षीज घालणार आहोत आणि हे सर्विंगसाठी आपली डिश रेडी झालेली आहे खाण्यासाठी। अगदी बघू शकता, अगदी टेम्पटिंग आणि यम्मी असं दिसत होतं। तर ते मुलांनाही खूप आवडले, यांनाही खूप आवडलं। चला तर तुम्ही ही डिश अशीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसे वाटताय ते मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत सगळ्यांना बाय। खात राहा, मस्त राहा, स्वस्त राहा।